नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण चालू घडामोडी घेणार आहोत. पहिला प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाने बार काउन्सिल ऑफ इंडियाला राज्य बार काउन्सिलच्या निवडणुकांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. तर 30% आरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आसाम राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या प्रथेवर बंदी घालणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. काय प्रश्न विचारला? आसाम राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या प्रथेवर बंदी घालणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. तर बहुपत्नीत्व, पॉलिगॅमी म्हणजेच बहुपत्नीत्व. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आसाम सरकारने मंजूर केलेल्या बहुपत्नीत्व विरोधी विधेयकाला काय संबोधले जाईल. तर त्याचं अचूक उत्तर आहे द आसाम प्रोहिबिशन ऑफ पॉलिगॅमी बिल 2025. द आसाम प्रोहिबिशन ऑफ पॉलिगॅमी बिल 2025 असं संबोधलं जाईल. पुढचा प्रश्न, संविधानाच्या प्रस्तावनेतून वगळण्यासाठी शब्द वगळण्यासाठीचे विधेयक कोणी आणि कधी सादर केले. भीमसिंह यांनी 5 डिसेंबर 2025 मध्ये सादर केले. संविधानाच्या प्रस्तावनेतून शब्द वगळण्यासाठीचे विधेयक आहे हे 5 डिसेंबर 2025. पुढचा प्रश्न बघूया. लडाखच्या नायब राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान आणि कार्यालयाचे राजनिवास नाव बदलून आता काय करण्यात आले आहे. तर त्याचं नाव लोकनिवास असं करण्यात आलं आहे. राजनिवास हे नाव बदलून लोकनिवास असं नाव बदलण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. कोणत्या राज्य सरकारने आधार कार्ड हे जन्मतारीख किंवा जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने आधार कार्ड हे जन्मतारीख किंवा जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे आणि अशी अधिसूचना 24 नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघूया. 5 लाख रूफटॉप सोलर सिस्टम्सचा टप्पा ओलांडणारे आणि सध्या देशात प्रथम क्रमांकावर असणारे राज्य कोणते आहे. तर ते राज्य आहे गुजरात. 5 लाख रूफटॉप सोलर सिस्टम्सचा टप्पा ओलांडणारे आणि सध्या देशात प्रथम क्रमांकावर असणारे राज्य म्हणजेच गुजरात. पुढचा प्रश्न, भारत सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र EEZ मध्ये शाश्वत मत्स्य व्यवसायासाठी नवीन नियम कधी अधिसूचित केले. तर 4 नोव्हेंबर 2025 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये शाश्वत मत्स्य व्यवसायासाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने देशातील पहिली पॉलिमर मटेरियलपासून बनवलेली 1 रियालची नोट जारी केली आहे. तर ओमान. कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने देशातील पहिली पॉलिमर मटेरियलपासून बनवलेली 1 रियालची नोट जारी केली आहे. तर 1 रियालची नोट ओमान या देशानं जारी केलेली आहे. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढचा प्रश्न, केंद्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्रमधील किती टक्के हिस्सेदारी ऑफर फॉर सेल OFS च्या माध्यमातून विकणार आहे. तर 6%. केंद्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्रमधील 6% हिस्सेदारी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकणार आहे.